मी शहाजी पाटील कपिलेश्वर. आमच्या घरी बाळूमामा येत होते. आमच्या वडिलांच्या बरोबर आजांच्या बरोबर संबंध होते त्यांचे. मग आमच्या घरी बसल्यानंतर समोर एक वाडा मोठा होता ब्राह्मणांचा. फार पूर्वीपासून मोठा वाडा होता. त्यावेळी बाळूमामाने शब्द काढले की भविष्यात या वाड्यात तुम्ही भोंग फिरत्याला बक्षीला. आणि भोंग फिरत्याला बक्षीला, पाकळ्या भोंग वगैरे फिरत्याला बक्षीला. म्हणजे कीटक, भोंग म्हणजे कीटक म्हणजे त्याचा ऍक्च्युली नाश होईल असा त्याचा एक अर्थ काय होतो की नाश होईल त्या वाड्याचा. तर त्या ह्या संपूर्ण पुढच्या पिढीने ते बघितलं, त्या वाड्याची दुर्दशा झालेली. असं ते बाळूमामांचं एवढं जरी शब्द जरी बाहेर पडला तरी तो खरा होता. आणि आमचे वडील ज्यावेळी बाळूमामांचा संबंध जवळचं, मग ते राजाराम पाटील आणि बाजीराव पाटील हे दोघेजण भाऊ. त्यावेळी जमिनीचा वाद झाला आणि जमिनीच्या वाटण्या करायच्या. त्यावेळी जमिनीला वाटण्या करायच्या जाताना नाग आडवा आला. त्यावेळी अजूनही सांगतात आमच्या वडिलांच्या वर गेलेली दोघं चौघजण बाळूमामांच्याकडे आत्मापुरावर गेले, भेट झाली. म्हणजे असं असं जमीन वाटून घ्यायला निघालो आणि माझ्या समोर साप आला. त्यामुळे मी परत आलोय, मामा काय करू. अरे हे काय म्हटले, हे इथं माझ्याजवळ हे साप. आणि त्यांनाच प्रत्यक्ष तिथं नागाचं दर्शन बाळूमामाने दिले. आणि त्यांना जा म्हटले तू वाटून घे आणि हा भंडारा त्या जमिनीत टाक. तुला कधी आजपर्यंत ती जमीन बिन खताची सुपीक संपूर्ण आमची जमीन त्या बाळूमामाच्या आशीर्वादानं आहे. हे दोन अनुभव आम्हाला ऐक्यू आहेत. झालं असं होतं, मला एकदा यांनी फोन केला, काय मी केला मला माहित नाही. हे जनावर होते बकऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी आता 11 दिवस सेवा करून आलेत. आणि मी निघालो होतो गगनबावड्याला. आणि गगनबावड्याला जाता जाता त्यांच्या घरी गेल्यानंतर मला असं असं सांगितलं त्याने की उद्या इकडे जायचं आहे. मग आज आम्ही इथं आलोय. आणि त्यांचेच मित्र, नाव सांगा तुमचं. विकास प्रभाकर पाटील, गावचे प्रथम नागरिक, सरपंच. म्हणजे इथल्या कपिलेश्वरचे तुम्ही सरपंच आहात. मग तुमच्यामुळं खरंच हा योग आलाय. तुम्ही यांना सांगितलं आणि यांच्या थ्रू मला कळलंय. नाही त्यांचीच कृपा आहे. पण आपण माध्यम आहोत. मी पण काय हे नाही, मी एक निमित्तच आहे म्हणायचं. मी एक माध्यमच आहे. तसं तुम्ही माध्यम या झालात त्यामुळे खरोखर मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो. कारण ह्या गादीविषयी मला समजलं नसतं. बोला. आम्हाला तुमचं एक स्वागत आम्ही करतोय ह्या कपिलेश्वर नगरीमध्ये की बाळूमामाच्या आयुष्याबद्दलची एवढी जागृत घटना आणि घर आणि जिवंत माणसं या कपिलेश्वरमध्ये आहेत. ही भोसले कुटुंब आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या गावामध्ये ही घटना बाळूमामा आले, भोसले कुटुंबामध्ये राहून गेले. आणि याची दखल आपण युट्यूब चॅनलच्या निमित्तानं घ्यावी. तसेच मालिकेमध्ये देखील किंवा काय आमच्या गावातील खिरीचा म्हणजे गरम काहिलीमध्ये खीर काढणे प्रसंग असो, विहिरीला पाणी दाखवणे प्रसंग असो, किंवा आजारी माणसं इथं बरे होऊन जाण्याचा प्रसंग असो, यांची संपूर्ण दखल आपल्या मालिकेमध्ये पण व्हावी. आणि ही जी घटना ही प्रकाशित अगदी जे बाळूमामाचे भक्त आहेत त्यांना पोचवावी, ही एवढी अपेक्षा मी गावच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो. आणि डॉक्टर सतापा कांबळे ज्याने आम्हाला त्यांचा विद्यार्थी त्यांचा मुलगा माझा विद्यार्थी आहे आणि त्यांच्या निमित्तानं हे घडून आलेलं आहे. त्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो. चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. आई नाव पहिल्यांदा सांगा तुमचं. नाव सांगा. नाव तुळसाबाई रामचंद्र भोसले. बाळामामाचे आशीर्वादान काय 2 शब्द येतील ते बोलतो. तुमच्या ओठ्यामध्ये मामांनी नारळ घातला होता, ती घटना जरा सांगा. आधीच सांगतो. मग मामाचं नारळ घातलेलं सांगतो. ह्यो सदू मामा बाळासाहेब बळवंत भोसले, ह्यो माझा सासरा. काय मग त्या टायमाला का नाही जरासं म्हणजे काहीतरी वारं होतं, त्याच्यामुळे माझा सासरा असा शिव होता. आणि गणपती पाटील ताळळकर त्यांनी माझ्या सासऱ्याला मामाकडे नेला, सदू बळवंत भोसले याला. आणि त्या मामानं काय सांगितलं, म्हणजे बाळा मामानं काय सांगितलं, बोल 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 ना म्हटल्यावर एवढी गुंडी माझ्या मामाच्या सासऱ्याच्या डुकशीवर ठेवली. मग सदू भोसल्या म्हणजे सासरा तो बोलता झाला. मी म्हटला भक्ती मार्गातला आहे काय. मग भक्ती मार्गातला म्हटल्यावर भक्ती मार्गातून करायला पाहिजे असं मामान सांगितलं, बाळा मामान. मग त्यावर का नाही मामा नारोळ दिला बाळा मामान. आणि तो माझ्या सदू मामान नारोळ तो पुजला. आणि त्या नारळाची मामा माझा सासरा पूजा करीत होता. आणि त्यावर ते मामाचं म्हणजे कमी आलं, ते जे वस्तुस्थिती ही ती काय ती कमी आली मामाच्या आशीर्वादात. काय झालं होतं
ते काहीतरी वारं होतं का बर आणि काहीतरी असेल का तवाचं सांगतेला सांगतो म्हणजे माझा सासरा बोलतेला जिवंत असता. मग तुमच्या ओट्यामध्ये नारळ घातलेला होता ते काय, ती घटना काय? ते मामानच घातलाय बाळामामा. कसा काय ते म्हणजे कसे इथं मी जरा नव्हतो बर माहेरात होतो बर आणि तिकडनं मी बाळामामाला गेलो म्हणजे पहिले आम्ही इथनं जाईत आहोत बर. बाळामामाला. बर पण तिकडं आमचा वडील आणि मी कापशीच्या रानात गेला मामाचं दर्शन घ्यायसाठी. बर तिथं मामानकाने माझ्या फळ माझ्या वाट्यात असं हा गाठलं. बर त्यावरच मला तो मूल झालं म्हणायचं. बर आणि इकडे मी गावाला बी आलो आणि मुली बी झालं का ते बर. मामाचे आशीर्वाद. तुम्ही गेला होता त्यावेळेस तिथे भंडारा उत्सव होता का असंच भंडारा होता भंडारा कापशीच्या रानात मामाचा भंडारा होता बर आणि त्या भंडाऱ्यातच मामान ओट्यात नारळ माझ्या घातला बर बर. आणि त्यावरती मूल मला म्हणजे वर्षात त्या गा तुम्ही एवढं. आई प्रत्यक्षात बघितलाय भंडारा उत्सव? हा, भंडारा मग म्हणजे सा- जिवंत नाही, विचारतोय प्रश्न विचारतात. प्रत्यक्षात बघितलाय तुम्ही भंडारा उत्सव? कसा होता भंडारा उत्सव तिथला? काय काय होतं त्यावेळेला भंडारा उत्सवला? भंडारा म्हणजे मामाचा हे खिरीचा याचा असा प्रसाद होता बर आणि असा दोर हे बांधून शेतवडीत म्हणले आहो. बर आणि मामाचं आपलं हे माच्या टाकून मामाच्या वासं बसलेले बर. माणसं सगळी गाड्या हे झोपून मामाच्या भंडाऱ्याला अशी जातेली बर. प्रत्यक्ष बघितल्याला. बर बर बर. आणि आम्ही पहिले इथनं बी जातेला. त्यावेळेला कार्यक्रम काय काय असायचे तिथं? कार्यक्रम काय काय झालेले? कार्यक्रम काय मग असं भजन हे असं माणसं ठेवी ती हा भजन आहे का मामाच्या अवसन. बर कोण आपला दत्तपंथी म्हणायचा कोणी आपली इट्टलाचं अशी भजने बी जायची. त्या ठिकाणी लोक मल्लखांब खेळायला येत होते, ते बघितलंय का तुम्ही? काय रे? मल्लखांब त्यो खांब कुठं फ्यात म्हणायचं तसं नव्हे, मेतक्यात नव्हे विचारायला मी. नाही तिथंच त्या ठिकाणी भंडारा उत्सव मध्ये मल्लखांब खेळायला यायचे, धनगरे ढोल वाजायचे, ते बघितलंय का तुम्ही? ढोलवाजी त्याला बघितल्या तर तो खांब असा काय तवा खांबावरती माणसं उलटी सुलटी फिरत्याली. ते का बाबा माझ्या तरकत नाही गुच काय सांगायचं खरं आहे ते बोलाय. ठीक आहे. आणखीन तुम्हाला काय अनुभव आहे बाळूमांचा काय अनुभव आलेला काय त्यानंतर तुम्ही सांगितलं नारळ दिला तुमच्या ओट्यात, नारळ दिल्यानंतर काय झालं, मुलगा झाला, त्यानंतर तुम्ही मामांना भेटायला गेला काय? आता सतत जाता कायम जाता बर मुले बी जातात आणि आम्ही बी. म्हणजे आमचा मामा आहे म्हणून आम्ही काय मामाला हे कराय प्रत्यक्षात तुम्ही मामांना बघितलाय? बघितलंय मामा. त्यांचं एखादं वर्णन करा की असं कसे दिसायला होते, काय होते, वर्णन करा की. हा ह्यो फोटो आता का नाही ह्या पद्धतीतलाच मामाचाच आहे. पण आता कसं समाधी घ्यायच्या अगोदर जी फोटो आता हाय दाखवत असं का नाही तुम्ही मालिकात, ती परिस्थिती मालिका घ्यायच्या आधी होती बघ. बर म्हणजे म्हातारा झालेला का तेव्हा हा. माझ्या वट्यात नारळ जेव्हा घातला तेव्हा मामा एकदम थकलेलंच होतं. बर म्हणजे आता कसं आपण हे समाधी मामाने घेतली त्याच्या आधी फोटो तुम्ही आता मालिका दाखवत म्हातारा असं बर. अशी परिस्थिती होती. रंग कसा होता मामांचा? चेहऱ्याचा रंग कसा होता? गोरं होतं, सावळे होते, ते का रंग बदल घेतात बदल बदल व्हायचं. बर. मामाचा सवाल मग हा, ते दरोडा तो काय मी बघाय नाही खरं सांगतेला सांगतो. म्हणजे आपल्या घरातच ते दरोडा झालेला कुठं ह्या तिकडं खाली करायचं त्यांच्याकडे नाही ऐकवा